Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग वरती झालेला आहे। तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओला लागणारं मटेरियल आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनल वरून हे कॅपकट आणि सुपर VPN ॲप डाउनलोड करून घ्यायचे, तिथे पिन व कमेंट्स मध्ये इझिली भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो। तर सुपर VPN ॲप ओपन करून त्यानंतर आपला मोबाईलचा डाटा ऑन करायचा आहे। ओपन झाल्यानंतर न करायचे ओपन केल्यानंतर नाही ते कनेक्ट वरती क्लिक करायचं, सिंगापूरचं सर्व्हर सिलेक्ट करून कनेक्ट केल्यानंतर ना कनेक्ट झाल्यावर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। त्यानंतर ना बॅक प्रेस वरती क्लिक करून एक म्हणजे होम वरती यायचं, त्यानंतर ना कॅपकट ॲप ओपन करायचे। कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर ना इथे न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून इथे आपला मी जो मटेरियल मध्ये व्हिडिओ दिलेला आहे ना तो ऍड करून घ्यायचा। ऍड केल्यानंतर ना इथे लेअर वरती क्लिक करून इथे खाली स्क्रॉल करायचं, इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून या सॉन्ग वरती क्लिक करायचं। इथे बीट्स एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे बीट्स ऍड करायचे आहेत मित्रांनो, समजे अशा प्रकारे। तर मी करतोय, बघू शकता मित्रांनो। तर तुम्ही अशा प्रकारे करायचे। तर बीट्स ऍड केल्यानंतर ना इथे बरोबर वरती क्लिक करून बॅक यायचं, त्यानंतर ना पहिल्या बीट वरती येऊन या लेअर वरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करायचं, रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून फोटोज वरती जाऊन इथे आपला एक इमेज ऍड करून घ्यायचे। इमेज ऍड केल्यानंतर ना दोन बोटांनी मोठं करून घ्यायचे, त्यानंतर ना पहिल्या बीट वरती येऊन इथे स्प्लिट वरती क्लिक करायचे। मी एक्झाम्पल साठी कोणताही इमेज घेतलेला आहे, तर आता इथे दुसऱ्या बीट वरती येऊन अशा प्रकारे आपण जिथे जिथे बीट्स ऍड केले तिथे तिथे स्प्लिट करायचे। तर स्प्लिट केल्यानंतर ना आता मी आपल्या मेन प्रोजेक्ट मध्ये घेऊन जातो म्हणजे दाखवतो। तर इथे बघू शकता आता मी कोणते कोणते इफेक्ट कुठे लावायला सांगतो ते तुम्ही लावायचे। तर आता इथे स्टार्ट लिहून दोन बोटांनी मोठं करायचे, त्यानंतर पहिल्या लेअर वरती क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इन मध्ये येऊन रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन ऍड करून इथे पुढच्या लेअर वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये एक स्नॅप शूट्स हा इफेक्ट आहे मित्रांनो ॲनिमेशन, तो ऍड करून घ्यायचे। त्यानंतर न पुढच्या लेअर वरती येऊन कॉम्बो पुढच्या लेअर वरती कोणता इफेक्ट ऍड करायचा नाही, त्यानंतर न 3 सेकंडच्या लेअर वरती येऊन इन मध्ये रॉक व्हर्टिकली ऍड करून हे एवढं खुल्लं सोडायचं। त्यानंतर न 5 सेकंडच्या लेअर वरती येऊन स्विंग राईट नावाचं एक ॲनिमेशन आहे तो ऍड करून घ्यायचे इन मध्येच। 6 सेकंडच्या लेअर वरती येऊन कॉम्बो वरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं एक ॲनिमेशन ऍड करून घ्यायचे। त्यानंतर न पुढच्या लेअर वरती येऊन इन मध्ये जाऊन रॉक हेट्रोजॉइलिया नावाचं एक ॲनिमेशन आहे तो ऍड करून घ्यायचे। त्यानंतर 8 सेकंडच्या लेअर वरती येऊन लेअर वरती क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इन मध्ये रॉक व्हर्टिकली ऍड करायचे। त्यानंतर त्याच लेअर वरती कॉम्बो वरती क्लिक करून डेझर्ट राईट नावाचं एक ॲनिमेशन तोच ऍड करून घ्यायचे। त्यानंतर पुढच्या लेअर वरती येऊन इन मध्ये जाऊन स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन ऍड करायचं मागाचाच। त्यानंतर पुढच्या लेअर वरती कॉम्बो वरती क्लिक करून बाउन्स वन नावाचं एक ॲनिमेशन ऍड करायचं। त्यानंतर पुढच्या लेअर वरती येऊन इन मध्ये जाऊन स्विंग राईट, त्यानंतर पुढच्या मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ऍड करायचं। त्यानंतर 15 सेकंडच्या लेअर वरती येऊन इन मध्ये जाऊन स्विंग बॉटम नावाचं एक ॲनिमेशन आहे ना तो ऍड करून घ्यायचे। पुढच्या लेअर वरती जाऊन इन मध्ये रॉकेट राहिले, त्यानंतर त्याच लेअरला कॉम्बो वरती क्लिक करून बाउन्स वन अशा प्रकारे तुम्ही ऍड करायचे। त्यानंतर पुढच्या लेअर वरती येऊन इन मध्ये जाऊन स्विंग राईट, त्यानंतर पुढच्या लेअर वरती येऊन कॉम्बो मध्ये जाऊन सेव्ह आउट CSWAYOUT या नावाचं एक ॲनिमेशन आहे तो ऍड करून घ्यायचं। पुढच्या लेअर वरती जाऊन इन मध्ये जाऊन स्विंग राईट नावाचं एक ॲनिमेशन ऍड करायचं। त्यानंतर 21 सेकंडच्या लेअर वरती जाऊन इन मध्ये जाऊन रॉक हेट्रोजॉइली, त्यानंतर कॉम्बो वरती क्लिक करून त्याच लेअर वरती डेझर्ट लेफ्ट
त्यानंतर ना लास्ट ऑन द नंबरच्या लेअरवरती येऊन एन मध्ये जाऊन स्विंग बॉटम, त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती जाऊन ड्रॉप क्रिएटर ट्रायली. तर अशा प्रकारे सगळे ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतर ना इथे आता इफेक्ट्समध्ये जाऊन इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना इथे लाईट इफेक्ट्समध्ये जायचं आहे. लाईट इफेक्ट्समधनं लीक वन नावाचे एक ॲनिमेशन ॲड करून बरोबर ते क्लिक करायचं. त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे आहे ते 100 करायचे. त्यानंतर ना बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे येऊन जाईल. त्यानंतर ना इथे स्टार्ट लिहून आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्समधनं इथे आता ह्याच्यात जायचं मित्रांनो. स्पार्क मध्ये आल्यानंतर ना स्पार्क 2 नावाचे इफेक्ट आहे, तो ऍड करून घ्यायचे. तो आपल्याला हे 3 सेकंद पर्यंत ऍड करून घ्यायचं. त्यानंतर ना आता इथे यायचंय मित्रांनो 2 सेकंद 20 PM च्या बीटवरती. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्स मधनं स्प्लिट मध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचा एक इफेक्ट आहे, तो ऍड करून पुढच्या बीट पर्यंत वाढून घ्यायचं. त्यानंतर ना ऍडजस्ट वरती क्लिक करून व्हर्टिकल जो आहे तो आपण म्हणजे ऍड करून घ्यायचा. त्यानंतर त्या लेअर वरती क्लिक करून ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओ वरती सेट करायचे. त्यानंतर ना आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये आल्यानंतर ना इथे लाईट इफेक्ट्स मध्ये जाऊन आणखी एकदा लीक वन नावाचा एक इफेक्ट आहे, तो ऍड करून त्याची स्पीड जी आहे ते 33 ठेवायची. त्यानंतर ना इथे पुढे म्हणजे थोडं पुढेपर्यंत ऍड करायचे. त्यानंतर ना आता 5 सेकंडच्या पुढच्या लेअर वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून लो मध्ये यायचे. मिनी रेनबो नावाचा एक इफेक्ट आहे, तो ऍड करून घ्यायचा पुढच्या लेअर पर्यंत. त्यानंतर 7 सेकंद 18 फ्रेम वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन इथे बटरफ्लायज मध्ये जायचं. बटरफ्लायज मधनं बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट आहे, तो ऍड करून घ्यायचा. त्याला ऑब्जेक्ट वर क्लिक करून ऑल व्हिडिओ वरती सेट करायचे. 10 सेकंद वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचे. त्यानंतर ना रेट्रो मध्ये येऊन इथे रोलिंग फिल्म नावाचा एक ॲनिमेशन आहे, तो ऍड करून घ्यायचा पुढच्या बीट पर्यंत. त्यानंतर ना इथे 13 सेकंद वरती यायचे. 13 सेकंद वरनं बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करायचं. इथे बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक केल्यानंतर ना इथे ट्रेंडिंग मध्ये आपल्याला डेप्लोजर्स नावाचा एक इफेक्ट आहे, तो ऍड भेटून जाईल मित्रांनो इथे. त्यानंतर ना 14 सेकंद वरती येऊन इथे व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून आणखी एकदा लीक वन ऍड करायचं. त्यानंतर ना ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओ करायचे. त्यानंतर ना स्पीड जे आहे ते 65 करायची. त्यानंतर ना आणखी इथे 15 म्हणजे 7 सेकंद 15 फ्रेम वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून लाईट इफेक्ट्स मध्ये जाऊन हेलो 2 नावाचा एक इफेक्ट आहे, तो ऍड करून घ्यायचा पुढच्या बीट पर्यंत. त्यानंतर ना अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल. इथे शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करून बघू शकता मित्रांनो इझिली सेव्ह होऊन जाईल. मी ऑलरेडी सेव्ह केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.